नाव कसं तुमचं? नामदेव सांबरेकर. तुम्हीच बघितला साप? आम्हीच बघितलं. काय करत होता तुम्ही? मी म्हशीला पाणी दाखवायला जात होतो. एकदम ती बिडकी धरलेला इथं येऊन आत. बिडकी धरल्यावर ते माझा आवाज ऐकला बरोबर नाही, मागं गेला आणि ते आत लपून बसलं. मग तुमच्या पायात आलं? नाही, लागलं नाही. ते लागणार थोडं ते म्हणजे मागं आत गेलं म्हणजे तुम्हाला घाबरलं? मला घाबरलं. तुम्ही पण घाबरला? घाबरलो म्हणजे काय एकदम खरं आहे, पण तो पण घाबरतोय हेही खरं आहे, लक्षात घ्या. आणि अशा ठिकाणी सुद्धा साप येऊ शकतात, त्यांची जनावर वगैरे आहेत. आणि कर्ले गावामध्ये आहे मित्रांनो. आणि तो असा इथं बसलेला दिसतोय, पण हे बघा अशा प्रकारे तो बसलाय. मी पहिला ह्याला पकडतो म्हणजे जवळून तुम्हाला बघता येईल आणि नंतर तुम्हाला त्यांना पण माहिती सांगता येईल. लोक प्रचंड सापाला घाबरतात, पण सापाची माहिती कळली. साप कोणता तुम्हाला कळला का सांगा? साप नाही कळाला. धामण साप आहे बघा. आता त्यांनी शेतकरी आहेत, पण धामण साप आहे त्यांनाही कळला नाही. इकडनं तोंड काढायला आणि इकडनं पकडालोय. असं त्याला पकडलाय. इथं जर साप कुठेही अलगत येऊ शकतात, लक्षात घ्या. आणि शेतकऱ्याच्या तो जवळच असायला पाहिजे, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. ज्याने आता कॅमेरा पकडलेत किंवा त्यांनी बोलताना बघितलं, तुम्ही त्यांनी ओळखले म्हणालेत, म्हणजे तुम्ही ओळखत नसाल, पण सोपी गोष्ट आहे. आता मी हे अलगत ह्याला हातात पकडलं. फरक फक्त एवढा आहे की सापाची माहिती नाही नसणे. हे तर धाडसाचं काही नाही, लक्षात घ्या. तो काय करत नसेल तर धाडसाचं काय काम आहे, लक्षात घ्या. हा साप जो आहे तहवाला बघायला, हे करायला बघायला आहे, पण माझ्या हातातून जायचा प्रयत्न करतोय. आता विषारी असला तर थोडं वेगळं असलं असतं, नागोरे असतात तेव्हा, पण ती उडूनच चौदा असं अशी काही मानसिकता नाही, लक्षात घ्या. तुम्ही घाबरण्याचं कारण नाही आहे, पण शेतकरीच घाबरतात. नेहमी लोक ही मला कमेंटमध्ये काही वेळेला बोलतात की शेतकऱ्यांना सापाची माहिती आहे. हा फरक फक्त आहे माहिती असणे नसण्याचा. मी पण शेतकरी आहे, माझी जनावर आहेत. असे 2 साप माझ्या गल्लीत जेव्हा आले, माझी गल्ली साक्षीदार आहे, ते दोन्ही साप माझ्या घरात सोडले, लक्षात घ्या. इथं भिवून जीव झालाय. म्हणजे सापापासून प्रॉब्लेम आहे का आपल्या मानसिकतेपासून आम्ही जे लोकांकडून ऐकतोय, हे सत्य लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला सत्य पोहोचणार नाही, साप मित्र वाटणार नाही, तुमची भीती जाणार नाही. त्यासाठी सापाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही नक्की विचार करा, 4 वर्षाच्या मुलाला एबीसीडी 26 अक्षर कळतात, पण 50 वर्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्याला 3 सापाची नावं कळत नाहीत, 3 साप ओळखता काय येत नाहीत. कारण आपला फक्त इंटरेस्ट कट्ट्यावर बसून त्या सिरियलमध्ये अमरीश चित्रपट बघून साप बदला घेतोय, केस दूध पितोय. तुम्ही जरा पकडा सर, तुम्ही पकडा की, तुम्हीच पकडा की. हो, बदला घेतोय, केस दूध पितोय, नागमणी, याच्यात आम्ही गुंतलेलो आहे. आपल्याजवळ साप कोणते राहतात, ते चावणारे कुठले आहेत, कुठल्या सापातून धोका नाही आहे, कुठल्या सापाचा जास्त फायदा आहे, आणि बिनविषारी असला तर त्याचा आपल्याला भीतो का, यासाठी साप कसे ओळखायचे, याचा तुम्ही प्रयत्न केला असता तर लोकांची भीती राहिली नसती. दुर्दैव असं की 60% लोक आपले घाबरून मरत असतील, तर सापाच्या विषापेक्षा आपली भीती धोकादायक ठरलेली आहे. आता या व्यक्तीना कदाचित त्यांनी बोलून कोणाला मारले नाही, ही चांगली गोष्ट आहे, पण भिवून सापाला मारतात. साप तर त्यांना काहीच करणार नव्हतं, उलट तो उंदीर खातोय. उंदीर मोठ्या प्रमाणात खातोय म्हणून रॅट स्नेक म्हणतात. आणि हा सापापासून काहीही नुकसान नाही. शेतकऱ्यांना माहित नसल्यामुळे उगीच त्यांना भीतो आणि त्यांना आम्ही मारतो, लक्षात घ्या. या सापाला चावलं तरी काय होणार नाही, कारण तो बिनविषारी आहे, विषारी साप नाही आहे. आणि हा साप आपल्या जवळ राहिला, सगळी उंदीर बिरू कव्हर केला, तर विषारी साप येणार नाही. हा त्याचा महत्वाचा फायदा आहे. म्हणून बाहेरचे शेतकरी, विशेषतः आफ्रिकेतले काही शेतकरी ह्या सापांना मुद्दाम जाणीवपूर्वक पाळतात. आम्ही पण असा एक व्हिडिओ बनवला. एक शेतकऱ्यांना, आमची तो वर्गमित्र असल्यामुळं आमची व्हिडिओ बघतोय, आणि त्यांनी म्हटलं की हा साप धामणा माहित नव्हतं, पकडल्यावर कळलं, ह्याला इथं सोडून द्या म्हणाले. म्हणजे सापाची माहिती पोचणं गरजेचं आहे. तुम्ही माहिती करून घेतला तर तुम्ही घाबरणार नाही. ती मात्र एका दिवसात होणार नाही. कट्ट्यावर बसून मी आयुष्यभर चित्रपट बघून, त्या सिरियल बघून लोकांची गैरसमज ते आम्ही स्वीकार केले, त्यामुळे भीती वाढलेली आहे. तुम्ही सत्य जाणून घ्यायला थोडा वेळ लागेल, पण प्रयत्न केला तर नक्की भीती होईल अशी अपेक्षा आहे. धामण सापाचं प्रमाण ह्या महिन्यात कमी असतंय, घोणस अजूनही बाहेर फिरतात. आणि तसंही थंडीत सापाची भूक मंदावते, पण बेळगावमध्ये ढगाळ वातावरण आहे, पावसाळी वातावरण थोडंसं तयार झालंय, त्यामुळे भक्ष्यशोधात तो आला असणार. आणि यानं काय केलं नाही, ह्याच्यापेक्षा त्यांनी काय केले नाही. आणि त्यांनी आलो तेव्हा घाबरत होते, तुम्ही बघितला, पण कदाचित ह्या माहितीमुळे तुम्ही त्यांची भीती दूर व्हायला माझी नक्की मदत होईल. इथं थांबूया. आपण सापांना वाचवण्याचा, भीती दूर करण्याचा, माहिती देण्याचा हा प्रवास असा सुरू होणार आहे. तुर्तास इथं थांबूया. सबस्क्राईब करा आमचा चॅनल, सबस्क्राईब केला नसेल तर, अशा माहितीसाठी. आणि सापाची माहिती महत्वाची आहे. साप तुम्ही भरपूर बघितले असणार, आणि ती माहिती घेण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे भीती नक्की दूर होईल. धन्यवाद.